महत्वाची बातमी, पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, पंतप्रधानांचं काही वेळातच आता आगमन होणार आहे। या दौऱ्यामध्ये कधी त्यांचा दौरा सुरू होईल आणि कोणत्या कामांचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हा पहिला दौरा आहे आणि त्यामुळेच आपण ही सगळी दृश्य पाहू शकतो। या ठिकाणी मुंबईच्या गोरेगाव नेस्को ग्राउंडमध्ये आता लोकांनी यायला सुरुवात केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार आहेत आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे, ज्यासाठी 16,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचं भूमिपूजन आहे, त्यासाठी 6,300 कोटी देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा देखील शुभारंभ आहे, त्यासाठी 5,540 कोटी देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच कल्याण यार्ड रिमॉडेलिंगचा विषय आहे, त्यासाठी 813 कोटी दिलेले आहेत। तुर्भे गतिशील मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल आहे, त्यासाठी 27 कोटी आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी 52 कोटी आहेत। लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नवीन प्लॅटफॉर्मसाठी 64 कोटी आहे। म्हणजे जवळपास 29,000 कोटी रुपये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकरांसाठी देणार आहेत आणि विविध भूमिपूजनांचं या ठिकाणी उद्घाटन केलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29,000 कोटी रुपये मुंबईकरांना दिले जात आहेत। ट्रॅफिक एक मोठी समस्या आहे मुंबईकरांसाठी, विविध ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं आणि त्यासाठी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प एक गेम चेंजर प्रकल्प ठरेल असं बोललं जातं आणि त्यासोबतच विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दलही काही भाकीत करणार आहेत का, विरोधकांवर कशा पद्धतीने टीकास्त्र सोडणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। एअरपोर्टपासून गोरेगाव नेस्कोपासून वरळीपर्यंत ठिकठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आज पाहायला मिळतोय। या कार्यक्रमामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। निखिला, धन्यवाद गिरीश, कोणाच्या माहितीबद्दल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काही वेळातच आता मुंबई दौरा सुरू होणार आहे।